श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 17वा। महर्षी वाल्मिकाकडून भरताला गुह्य ज्ञान। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। नाथ महाराज पुढे जाऊन म्हणतात की श्री रामाने पिंडदान केल्यामुळे सर्व देवदेवतांना आनंद झाला। मग सर्वजण श्री रामाची पर्णकुटीजवळ आले। त्यावेळी सीता सर्वांना सांगू लागली की हे सर्व लक्ष्मणाने केले आहे। असं म्हटल्यानंतर कौसल्याला व सुमित्रेला आनंद झाला आणि कौसल्या म्हणू लागली की माझ्या श्रीरामाची सेवा माझ्या लक्ष्मणाने केली, धन्य धन्य लक्ष्मणा। म्हणून लक्ष्मणाची स्तुती करू लागली आणि म्हणू लागली की लक्ष्मणाने सेवा रात्रंदिवस फळे आणून दोघांची केली। लक्ष्मणा, तू धन्य आहेस, तुझ्यासारखा भाऊ मिळायला भाग्य लागतंय। अशा प्रकारची स्तुती कौसल्या त्या ठिकाणी करू लागली। त्याच वेळेस लक्ष्मणाने बांधलेला आश्रम, त्या आश्रमापुढे तुळशी वृंदावन व त्यापुढे रंगीत रांगोळी अशी स्थिती गुरु वसिष्ठाने बघितली आणि लक्ष्मणाला आलिंगन देऊन म्हणू लागले की धन्य रे लक्ष्मणा, महान अशा प्रकारची भक्ती तू श्रीरामाची केली आहेस। असं म्हटल्यानंतर लक्ष्मणाने गुरुचे पाय धरून म्हणतात, हे गुरुवर्या, मी पावन आहे, परंतु तुमच्या कृपेमुळे पावन झालो, रामाची सेवा करण्यास प्राप्त झालो असे म्हणतो। आणि सर्वजण श्रीरामांना भेटण्यासाठी सर्व प्रधान सैन्य येऊ लागले आणि श्रीरामाजवळ सर्वजण आले आणि सर्वांना आनंद झाला आणि श्रीराम उठून सर्व प्रधानाला नमस्कार केले आणि सर्वांमध्ये सभा बसली आणि सभेमध्ये भरत हात जोडून म्हणू लागला की हे श्रीरामा, आता तुम्ही अयोध्येला चला व आमचा सांभाळ करा। असे म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात की हे भरता, तुला राज्य व मला वनवास हे पितृवचन आहे, म्हणून पितृवचन पाळण्यासाठी तो अयोध्येचे राज्य कर आणि मला अयोध्येला नेण्याचा आग्रह करू नको। असं प्रभू रामचंद्र म्हणू लागल्यानंतर पुढे म्हणतात, भरता, तुझ्या मनात रामाच्या हातून अभिषिंचन व्हावे म्हणून तू आला आहेस, आता चल तुझा अभिषिंचन करतो। त्यावेळेस भरताला अति दुःख वाटू लागले, काय करावे, मला राज्यच कर म्हणू लागले, केवळ माझ्या आईमुळे झाले आहे आणि जग सुद्धा भरत रामाला मारायला चाललं आहे आणि तुम्ही त्याप्रमाणेच राज्य कर म्हणू लागलो आहे। आणि हे श्री रामा, तुमच्या शिवाय रामाच्या गादीवर बसणे म्हणजे मूर्खपणा आहे। असं भरत श्रीरामाला म्हटल्यानंतर पुढे भरत म्हणतो, असं जर मला राज्याभिषेक केलो तर मला आत्ताच मारा व मी पण आपल्या पित्याला भेटायला जातो। तुम्हाला जर वडिलांचे प्रमाण सत्य मानावे तर मी तुमच्या जवळ नव्हतो, मला काहीच माहिती नाही, मला हे ठरलेलं कसं खरं म्हणावं मी पाहिले नाही आणि ऐकलेही नाही, आणि माझ्या मायेनं हे राज्य भोगावे तर मी ही माया खोटी आहे आणि तुझा भक्त मायेच्या जवळच जाऊ शकत नाही, म्हणून माझे ऐका रामा, तुम्ही अयोध्येला चला अशी विनंती पुन्हा पुन्हा भरत करू लागला। आणि माझ्या मायेने सीतेला माझ्या दादाला दुःख दिले, अशा मायेला मी आई कसं म्हणू? अरे दादा, ज्या मायेने स्वतःचा पती मारला आणि ती माया निंदेला प्राप्त झाली। आणि लगेच भरताने श्रीरामाचे पाय धरून रडायला सुरुवात केली। आणि शेवटी भरता, ज्या राजाने माझ्यासाठी प्राण दिला त्या राजाचे वचन मी मोडू शकत नाही। मग एवढे ऐकून भरत आपला प्राण देऊ पाहू लागला आणि सुमंताला भरत म्हणतो की सुमंता, आता मला त्या गंगेच्या ठिकाणी तृणासन करून दे, मी तिथेच बसून माझा प्राण त्याग करतो। तेव्हा सुमंत तृण आसन तयार केले, कारण भरताने प्राण
त्याग करीन म्हटल्यानंतर तर श्रीराम अयोध्येला येतील असा सुमंताचा कयास होता. आणि श्रीराम माझा लाड पुरविले नसतील तर इथेच अन्न पाणी न घेता माझा प्राण जाईल व मला माझा पिता भेटेल असं म्हणू लागल्यानंतर श्रीरामाने भरताने प्राणत्याग करण्यासाठी बसला. हे पाहिले आता भरत निश्चितच भरत प्राणत्याग करील असं वाटल्यावर श्रीराम भरताजवळ जाऊन म्हणतात की हे भरता, तू आता राजा आहेस. राजाने अशी उपवास करून प्राणत्याग करावे हे तुला शोभा देत नाही. आणि श्रीराम गुरुला म्हणतात की हे गुरुवर्या, चंद्र काळा झाला व पूर्ण पर्वत विरून गेला तरी मी माझं व्रत सोडणार नाही. असं म्हटल्यावर भरतही ऐकेना, श्रीरामही ऐकेना. मग सर्व लोक रडू लागले आणि म्हणू लागले, आता सूर्यवंशीच्या कुळाचा क्षय होण्याला राणी कैकेयीच कारणीभूत आहे. आता राम भरत असे केले तर लक्ष्मणही प्राण सोडेल. मग आपण तरी अयोध्येला परत कशाला जायचे असे सर्व लोक बोलू लागले. तेव्हा वसिष्ठ पुढील भविष्य जाणून गप्प राहिले. असं सर्वांना दुःख होऊ लागल्यानंतर पुढे महर्षी वाल्मिक श्रीराम व भरतापुढे आले आणि म्हणू लागले की तुम्ही दोघेही धन्य आहोत. धन्य तुमचा पिता, धन्य तुमच्या माता, धन्य तुमचे कोळ आणि धन्य तुमची कीर्ती. कारण तुम्हा दोघांनाही राज्यलोभ नाही, म्हणून तुमची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोवर राहील. म्हणून तुम्हाला भेटायला आलो. अरे रामा, चित्रकूटापासून माझे आश्रम फार जवळ आहे, पण मी आलो नाही. परंतु तुमची स्थिती पाहून मी तुम्हाला भेटायला आलो. आणि स्वतः वाल्मिक बोलू लागले, हे रामा, तू आणि भरत धर्मज्ञ आहोत आणि तुमच्या हिताचे सांगतो ऐका. म्हणून पुढे सांगू लागले की मी सर्व ऋषी सहित तुम्हाला तुमचे गुह्य ज्ञान भरताला सांगण्यासाठी आलो आहोत. तुम्ही दोघे महाहट्टी आहोत म्हणून सांगतो की हे भरता, श्रीराम वनवासात आले ते रावणाला मारण्यासाठी आले आहे आणि सर्व देवांना आनंद देण्यासाठी राम वनात आले आहे. म्हणून भरता, मला अनागत ज्ञान आहे. म्हणून तुला सांगतो की श्रीराम लक्ष्मण व सीतेला वनात ठेवून अयोध्येला जा. असे म्हटल्यानंतर तुला वाटेल की कोण रावण, रावणाला मारण्याचे काय कारण हे तुला वाटेल. म्हणून सांगतो की इथून पंचवटीच्या ठिकाणी सीतेसहित राहतील व तिथे 13 वर्ष 6 महिने राहतील व ते दिवस अगदी सुखाचे जातील. मात्र पुढील 6 महिने लक्ष्मणाच्या हातून शूर्पणखेचा छळ होईल आणि लक्ष्मण तिचे नाक कान कापतील व तिचा कैवार घेऊन खर दूषण येतील व त्यांना राम मारतील व त्यांच्या कैवार घेऊन रावण स्वतः सीतेला नेतील व श्रीराम सीतेचा शोध घेत असताना अगदी जवळच त्यांचा सखा पंपा सरोवर हनुमान भेटेल व हनुमान व सुग्रीवाचे सख्य निर्माण करील व सर्व वानर मिळून लंकेत जाऊन सर्वांचा नाश करतील व श्रीराम रावणाला मारतील व सर्व देवांची बांधवडी सोडवतील. असे ऐकल्यानंतर भरताला आनंद झाला व ऋषीवर्यांना नमस्कार करून भरत म्हणतो की तुमच्या वचनाने मी सुखी झालो. आता मी अयोध्येला जातो. म्हणून भरताने वाल्मिकाला आलिंगन दिले व हे सर्व श्रीरामाने ऐकले व श्रीरामांना सुद्धा आनंद झाला. आणि वाल्मिकाने सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या आश्रमाला निघून गेले. आणि इकडे वसिष्ठाने लक्ष्मणाची स्तुती करून आलिंगन दिले आणि म्हणू लागले की लक्ष्मणा, धन्य तुझी भक्ती असं म्हणतात. आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.